आजचं जे आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांवर होणारे जे अन्याय आहे किंवा नीट परीक्षेमध्ये जे काही पेपर फुटीचे प्रकार आहेत त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी चालवलेल्या आंदोलनाला दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला हिंसक वळण लावून निरपराध आणि निहत्यार असलेल्या बालकांवर विद्यार्थ्यांवर जे दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे अत्याचार केला, लाठीचार्ज केला, कित्येक शेकडो विद्यार्थी हे घायल झाले, त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं, मार लागला, कोणाचे हाडं फ्रॅक्चर झाले, हा अमानुष अत्याचार जो आहे आणि या अमानुष अत्याचारामुळे या देशातली सगळी जनता केवळ आपल्या कल्याणमध्येच नव्हे तर देशातील सगळी जनता जी आहे ते उत्स्फूर्तपणे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे। आम्हीही त्यांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतो आणि जे शिक्षण मंत्री जे आहेत, जे धर्मेंद्र प्रधान आहेत केंद्रीय मंत्री, त्यांचा राजीनामा मागण्याचा जे विद्यार्थी संघटनेने जे विद्यार्थ्यांनी जो आंदोलन चालवलेलं आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि अशा पद्धतीचे यापुढे सुद्धा काही प्रकार घडता कामा नये यासाठी हे आंदोलन आहे। आणि राजीनामा तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जे 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना नुकसान भरपाई, त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही हे पाठिंबा देण्यासाठी, आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। महाराष्ट्र शासनाने जे महाराष्ट्रात अशाच पद्धतीचे जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये चालू असताना काही मुलांना, तरुणांना DNS अंतर्गत काही नोटीस देऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलाय, त्याबद्दल काय म्हणाल? हे करणं अतिशय चुकीचं आहे, कारण की आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे आणि शांततापूर्वक आंदोलनाला कोणतंही सरकार असं दडपू शकत नाही। शांततापूर्ण आंदोलन करण्याचा हा नैतिक अधिकारच आहे प्रत्येक भारतीयाचा। त्यामुळे अशा चुकीच्या नोटिसा देऊन जर आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीचे प्रकार होऊ नये आणि हे आंदोलन दाबण्याच्या हेतूने चुकीच्या नोटिसा देणं हे सरकार काम करत आहे। सरकार पूर्णपणे घाबरलेली आहे, परंतु मुलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावं। चुकीच्या गोष्टी विद्यार्थ्यांवर होत्या कामा नये, आंदोलनकर्त्यावर होत्या कामा नये, अशा पद्धतीची भूमिका ही सरकारची असायला पाहिजे। थँक्यू।